यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यातील गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल सादर झालाय। ससूनच्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी कुठलंही चुकीचं कृत्य केलं नाही आणि या संदर्भात सबळ पुरावे आढळले नाही असं म्हटलेलं आहे। याउलट या प्रकरणामध्ये मणिपाल सूर्या हॉस्पिटल आणि इंदिरा IVF रुग्णालयाकडून काही चुका झाल्याचं अहवालात म्हटलंय। या अहवालानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा ससून रुग्णालयाच्या समितीला पत्र पाठवलंय। अहवालातील 4 प्रमुख मुद्द्यांवर अभिप्राय मागवण्यात आला आहे। विशेष म्हणजे पुढील कारवाईसाठी डॉक्टर घैसास यांच्या संदर्भात स्पष्ट मतं कळवा अशी सूचना पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। डॉक्टर सुश्रुत घैसास ज्यांनी डिपॉझिट मागितलं होतं आणि त्याच्यामुळे त्या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी हॉस्पिटलाइज करता आलं नाही आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असं सांगितलं जात होतं, आरोप केला जात होता। आणि यामध्ये आता हा जो रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास हे कोणत्याही प्रकारे दोषी नाही, तसा सबळ पुरावा आढळलेला नाही असं म्हटलेलं आहे। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। 5.5 तास पेशंट त्या ठिकाणी होता आणि का होता तर ॲडमिशन दिलं गेलं नाही म्हणून त्या ठिकाणी पैसे इमिजिएट त्यांना हवे होते। जी व्यवस्था आम्ही करत होतो ते दिले गेले नाही म्हणून। पण तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये इतर सगळे हॉस्पिटल्स जर आले असतील, हा अहवालातला एक भाग असू शकतो, पण अहवालाचा जो मुख्य गाभा आहे तो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टर घैसास यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वागणूक दिली त्याविषयी अहवालात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे।